ओके, तर सगळ्यात आधी एक DC पॉवर सप्लाय और DC बॅटरी घ्यायची. त्याचं आउटपुट म्हणजे प्रोटेक्शन सर्किटरी वगैरे टाकून आणि चार्जिंग सर्किटरी टाकून एका ऑसिलेटरला दिलं. ऑसिलेटरचा आउटपुट ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला, ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी स्टेपअप करून घेतली. सेकंडरीला परत रेक्टिफाय केलं, DC केलं आणि एक हाय व्होल्टेजचा कपॅसिटर चार्ज केला. तो चार्ज केलेला कपॅसिटर स्पार्क प्लग थ्रू प्रायमरीमध्ये ट्रान्सफर केला. म्हणजे ज्यावेळेस स्पार्क पडेल दॅट विल इंट्रोड्यूस करंट इन प्रायमरी आणि मग ती पॉवर ट्रान्सफर होईल सेकंडरीला. तर ही सारी आता ट्रायल करून बघूया. ही बॅटरी आहे, ते ऑसिलेटर सर्किट आहे, त्याचा ट्रान्सफॉर्मरच्या इनपुटला प्रायमरीला सप्लाय केला. ह्याची सेकंडरी जी काही आहे त्याचा आउटपुटला रेक्टिफाय करून परत हा कपॅसिटर चार्ज केला. हा कपॅसिटरचा आउटपुट डायरेक्टली ह्या स्पार्क प्लगला दिलं, इथे स्पार्क पडतो आणि मग ह्या वायर थ्रू इथे प्रायमरीमध्ये ट्रान्सफर केलं आणि रिटर्न. सो ज्यावेळेस मी हे सप्लाय चालू करतो त्यावेळेस इथे स्पार्क पडतात आणि मग हे स्पार्क ह्या प्रायमरीत इंट्रोड्यूस होतात. त्याच्यातनं ह्या सेकंडरीत पॉवर येते. ही चेक करण्यासाठी ह्या ब्लेडला इथे सेकंडरीच्या इथे स्पार्क पडतो बारीक. ठीक आहे. सो मेन थिंग काय की आपल्या प्रायमरीतनं सेकंडरीत पॉवर इंट्रोड्यूस झाली. आता एकदा ही इंट्रोड्यूस झाल्यानंतर आपल्याला ही सेकंडरी आहे जी आपल्याला रिमोटवरती ठेवायची. आता मी ही सध्या लांबवरती ठेवतो. लेट्स से एवढ्या डिस्टन्सवर ठेवली आहे. इट इज अप्रॉक्सिमेटली 5 फूट डिस्टन्स आहे साधारण. सो मी ज्यावेळेस इथे हे इंट्रोड्यूस करेन स्पार्क्स, त्यावेळेस त्याच्यामध्ये पॉवर जनरेट होईल आणि ती पॉवर या केबल थ्रू आपल्याला DSO वरती व्होल्टेज डायरेक्टली दिसेल. सो मी हे ज्यावेळेस चालू करतो इथे स्पार्क पडायला लागले, पॉवर चालू झाली आणि आपल्याला साधारण ह्याच्यावरती किती व्होल्टेज येत आहे ते तसं नाही, नीट मध्ये जर पॉज कर, साधारण 296 वोल्ट पिक टू पिक हे या सेकंडरीत येत आहे. हे काय स्पार्कला येतं बरोबर है ना. इथे दाखव म्हणजे कळेल. कॉईल लावलेली आहे ना, त्याला काही लावलेलं नाही. लांबून घे एकदा म्हणजे कळेल त्याच्यासाठी. शाबास.